एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला की सर मराठीचे जे पॅसेज असतात त्याच्यामध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क कसे आणायचे, फुल मार्क्स कसे आणायचे आणि हे फुल मार्क्स आणण्यासाठी काय केलं पाहिजे. तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मराठीचे पॅसेजेस लवकरात लवकर कसे सोडवायचे आणि पूर्णच्या पूर्ण मार्क याच्यामध्ये कसे आणायचे. बघा, हा आहे आपला मराठीचा पेपर जो बोर्ड आपल्याला 3 तासासाठी देतो आणि ज्यामध्ये 80 मार्क्स तुम्हाला मिळत असतात. आता हा जो पेपर आहे याच्यामध्ये अशा प्रकारचे काही आपल्याला नोन पॅसेजेस असतात आणि काही अपठित पॅसेजेस असतात. त्याला अपठित गद्य म्हणतात. 2 प्रकार आहेत याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता आपल्याला पॅसेजेस मध्ये गद्य विभाग आहे आणि एक आहे पद्य विभाग. ओके, हा गद्य विभाग कशासाठी असतो, याच्यामध्ये सगळे आपल्याला असे पॅसेजेस येतात जे आपल्याला जे आहे स्टोरी फॉर्मॅट मध्ये असतात, एखादा इन्स्पिरेशनल असतो आणि हे सगळे जे आहे ते आपल्याला नॉर्मल फॉर्म मध्ये असतात. आता पद्य फॉर्म मध्ये गेलो तर आपल्याला इथं कविता वगैरे पाहायला मिळतात. पद्य फॉर्म मध्ये कवितेवर आधारित प्रश्न असतात. आता मला असं आठवतं की जेव्हा पॅसेजेस आपण सोडवतो त्यावेळेस आपण त्याच्या आधी म्हणजे मराठीचा पेपर असेल, मी म्हणेल त्या दिवशी जास्त नाश्त्याच्या वर जास्त काही खाऊन जाऊ नका. तुम्ही जर जेवण वगैरे करून जायचं विचारत असाल तर थांबा. मी इंग्लिश साठी शिकवत नाही, हिंदीसाठी मी सांगेल त्याच्यासाठी. पण मला असं वाटतं पर्सनली मराठीचा जो पेपर असेल त्या दिवशी जास्त खाऊन नाही जायचंय. का? कारण जेव्हा आपण जास्त खाणार तेव्हा तुम्हाला झोपीसारखं वाटणार आणि या पेपरमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह राहणं खूप आवश्यक आहे. कारण हे पॅसेजेस वाचताना बऱ्याच लोकांना झोप येऊ शकते. कारण हे पॅसेजेस थोडेच आहे, जर तुम्ही पूर्ण वाचायला गेलात तर तुम्हाला क्रिटिकली जाऊ शकतात जर तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली नसेल तर. जसं आता हा पॅसेज आहे, हा पॅसेज आहे शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीचा एकमेव आधार आहे. हे आता इथं काय आहे, आपल्याला एक क्वेश्चनचा आन्सर भेटलं. बघा, म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार का आहे तर शहरगावी राहणाऱ्या मुलीचं पत्र. असं पेपरमध्ये अंडरलाईन करून ठेवायचं, म्हणजे जेव्हा आपण ते वाचतो तर ते अंडरलाईन असेल लवकर सोडवायला मदत होते. त्यानंतर हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं. हे कोण ओळखलंय की त्या म्हातारीचा आधार जो आहे तो शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र आहे. तर हे ओळखणारा कोण आहे, तो पोस्टमन. तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाहीये, तो माणूस आहे आणि भला माणूस आहे. आपल्या तरुण मुलाला तो केवळ पडताळण्याच्या वाटा खेडे दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतो, माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतो. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे आठवा जरा, किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येते एखादी गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हा तिची किंमत कळत जाते आणि कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो. काय शिकतो वाट पाहताना? संयम शिकतो. त्याचबरोबर धीर धरायलाही शिकतो. एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो आणि श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. एवढा फास्ट, याहीपेक्षा फास्ट पॅसेज वाचून याला मोकळं करता आलं पाहिजे. पॅसेज वाचायला तुम्हाला टाइम मिळतोय तिथं. इकडे जर टाइम पास केला तुम्ही, तुम्हाला पत्र लेखन आहे, तुम्हाला निबंध लेखन आहे, त्यात वेळ द्यायला पाहिजे ना. क्रिएटिव्ह दिमाग वापरला पाहिजे तिकडे आपण. याला लवकर निपटवायचं. हे निपटवण्याचं काम एवढं आहे की 2 ते 3 मिनिटांमध्ये, मॅक्सिमम 5 मिनिटांमध्ये जर मोठा असेल तर हा पॅसेज वाचून मोकळा करायचा आणि वाचून मोकळा केल्यानंतर इथं त्याच्यावर जे आधारित काही प्रश्न आहेत ते सोडवायला घ्यायचे. बघा, पहिला प्रश्न, म्हातारीचा जगण्याचा एकमेव आधार. अरे बाबा, हॅक आहे हा पेपर. हा एवढा हॅक पेपर आहे की तुम्ही जस्ट पहिलं सेंटेन्स वाचाल, समजून द्या तर पहिल्याच सेंटेन्सवर क्वेश्चन आहे पॅसेज मध्ये. एवढा अनालिटिकल असतो. मी बघा इथं काय केलं, जेव्हा मी हा पॅसेज वाचला, शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीचा जगमेव आधार आहे. ओके, म्हातारीच्या जगण्याचा आधार का आहे तर शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र. एवढंच तिथं लिहायचं तुम्हाला. आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा कोण आहे? आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा इथं आपल्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही आहे पोस्टमन, तो माणूस आहे, भला माणूस आहे. आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातला वाटा आणि खिडी दाखवत नाही,
तो माणसं दाखवतो, तो पोस्टमन आहे. ठीक आहे. तर 2 प्रश्न होते याच्यावरती, संपला. त्यानंतर 2 मार्क भेटूनही गेले, माहिती पडलं नाही. आता वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या ज्या काही भावना याच्यात पॅसेजमध्ये दिल्या होत्या त्या सगळ्या इथं लिहायच्या. जसं इथं बघा, दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड हे येतं म्हणजे तिथं लोक काही रिलॅक्स होऊन जातात. अरे इतना इझी पेपर, मग ते रिलॅक्स होतात, पुढचं सगळं वाटोळं करून ठेवतात. रिलॅक्स नाही व्हायचंय. हे पेपरमध्ये सोपेच येणार आहेत पॅसेजवरती प्रश्न, लवकर लिहायचे, मोकळं व्हायचं, त्याच्यात फिलिंग गिलिंग घ्यायची नाही. ठीक आहे. आपल्याला ते ट्रॅपमध्ये फसवतात, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर याच्यातल्या ह्या भावना लिहिल्या, स्वमत देऊन द्यायचं. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. या उद्गाराविषयी तुमचं मत काय? याच्यामध्ये तुमचे विचार केव्हा असतील? जेव्हा तुम्ही वाचन करत असाल. तुम्ही वाचनच नसाल करत, न्यूजपेपर वगैरे, संवाद, संपादकीय काही वाचत नसाल, तुमचं इथे येणार नाही. तुम्हाला मनान लिहिता आलं पाहिजे थोडंफार. वाट पाहणं म्हणजे काय, आणि हे तुम्हाला केव्हा येईल? जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असाल. वाट पाहणं ही गोष्ट एवढी सुखाची थोडीच असते. आता बघा, एक मुलगा किंवा एखादी मुलगी आपल्या गावापासून दूर जाऊन एखाद्या मोठ्या शहरामध्ये शिकते. एवढं सोपं आहे का ते? तिच्या आई वडिलांना सोडून, त्याच्या आई वडिलांना सोडून तो एखाद्या दुसऱ्या ठिकाणी राहतोय. साधी गोष्ट नाहीये. त्याच्या आई वडिलांसाठी नाहीये, त्याच्यासाठी नाहीये. वाटत असेल की तो तीर्थ जातोय, शिकतोय वगैरे, मोठा माणूस होणार. पण लहानपणापासून ज्यांच्यासोबत त्याचे ऋणानुबंधाचे संबंध होते त्यांच्यापासून दूर जाऊन जगणं एवढं सोपं नसतं. मराठीमध्ये सध्या रील्स मध्ये चालू आहे ना, सोपं नव माय. ओके, तसाच हा विषय आहे, त्याच्यावर लिहायचं तुम्हाला. हे लिहिता आलं पाहिजे. याला 3 मार्क आहेत. आणि हे सगळं फिलिंग वाईज, जसा निबंध लिहितात तसं मस्त सुंदर लिहिता आलं पाहिजे. पुढचा पार्ट आहे, ते आहे असाच एक पॅसेज जो की अपठित गद्यामध्ये विचारलाय. मातेचा महिमा मी किती सांगू, किती गाऊ, मातृमहिमा मुकानेच वर्णावा लागेल. मातेचे सारे मुलांसाठी, मुलांसाठी तिचा जीव, मुलांसाठी ती वाटेल ते करेल. कोण करते? माताच करते. मुलांची सेवा चाकरी करताना ती थकणार नाही, बसणार नाही. तिला कुठं काही मिळो, स्वतःच्या लेकरासाठी ती घेऊन येईल. मुलाचं जरा काही दुखलं खुपलं ती कावरी बावरी होते. आई या 2 अक्षरात साऱ्या श्रुती स्मृती आहेत, सारी महाकाव्य आहेत. या 2 अक्षरात माधुर्याचा सागर आहे, पावित्र्याचा आगर आहे. फुलाची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता, पाण्याची रस्ता. हे तुमच्या शब्दात पाहायची असेल तर आई जवळ क्षणभर बसा, सार तुम्हाला मिळेल. आईवरती आहे, कोर भावना त्यातली कळली तुम्हाला. आई कावरी बावरी होते, आई थकणार नाही. हे कधी आहे? ठीक आहे. आई कावरी बावरी केव्हा होते? लगेच तो शब्द जर तुम्ही इथं अंडरलाईन करून ठेवला असता, पटकन दिसला असता. ओके, पण आता तो शोधावा लागेल. या ठिकाणी एवढ्यात आपल्याला दिसतोय, स्वतःच्या लेकरांसाठी ती येते, दुखलं खुपलं तर कावरी बावरी होते. आई केव्हा कावरी बावरी होते? जर मुलांचं जरा काही दुखलं खुपलं तर. ओके, हे उत्तर भेटतं. त्यानंतर काय होतं? आई थकणार नाही. आई थकणार नाही हे कुठं दिसतंय तुम्हाला? आई थकणार नाही. केव्हा थकणार नाही? मुलांची सेवा चाकरी करताना, मुलांची सेवा चाकरी करत असताना आई कधीच थकणार नाही. तर हे 2 प्रश्न याच्यावरती होते. अजूनही काही प्रश्न असतील. त्याचबरोबर हा आहे पद्य विभाग. पद्य म्हणजे याच्यामध्ये पोएट्री असते. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळ वाटेनं जायचे नाकारलेस तेव्हा खास खळग्यांची तुझे स्वागत केले. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडवलास नवा इतिहास. तू झालास मुक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. वाटतंय ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी लिहिलंय. तर इथं काय, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, चौकटी पूर्ण करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट कोणती आहे? तर इथं आपल्याला दिसतं काय काय नाकारलंय? मळवाटेनं जायचं नाकारलेलं आहे. ओके, मळवाट्यानं जायचं नाकारलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत करणारे कोण होते? खच खडगे. ओके, खास खडगांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. ठीक आहे. तर हे प्रश्न अशा प्रकारचे आपल्याला पॅसेजेस मध्ये येतात. अशा प्रकारे फास्ट पॅसेजेस वाचायचे, अर्थ काढायचे, स्वमत लिहायचं आणि सिंपल तुम्हाला हे ऍज सुन ऍज पॉसिबल कंप्लीट करून द्यायचंय. 4 ते 5 पॅसेजेस तुम्हाला याच्यामध्ये सुरुवातीला दिसतात. काही ओळखीचे असतात आणि काही ओळखीचे नसतात.
सो धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबतोय आणि नेक्स्ट क्लासमध्ये आता आपण भेटणार आहोत. ओके, थँक्यू सो मच.